विशाळगडावरील हिंसाचार हा एक प्लॅन, जितेंद्र आव्हाड यांनी हा आरोप केलाय। संभाजीराजेंना छत्रपती म्हणण्याचा हक्क नाही असंही जितेंद्र आव्हाड म्हणतात। संभाजीराजेंचं रक्त तपासावं लागेल, आव्हाडांनी ही बोचरी टीका केली। तर संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांनी विशाळगडावर उपद्रव केला नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। पायथ्याशी जे घडलं त्याचा आम्ही निषेध करतो असंही बच्चू कडूंनी म्हटलंय। संभाजीराजे छत्रपती हे आता म्हणणं सोडून द्या, कारण का त्यांना जो अधिकार होता, त्यांची जी वंशपरंपरा होती, त्या वंशाचं रक्त ते पुढे घेऊन जात होते। त्या रक्तात काय होतं आणि ह्यांच्या रक्तात काय आहे हे तपासण्याची गरज आहे। शाहू महाराजांच्या घराण्यातला माणूस असं वक्तव्य करतो ज्यांनी दंगल होऊ शकते, तो शाहू महाराजांचा वारसदार होऊच शकत नाही। विशाळगडावर संभाजीराजेच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही उपद्रव केला नाही। खाली जे घडलेलं आहे, विशाळगडावर हिंदू असू दे का मुस्लिम असू दे, जे अतिक्रमण असेल ते काढलंच पाहिजे। गड ही या राष्ट्राची, या राज्याची मान सन्मान आणि प्रेरणा देणारा काम आहे। तिथं कुठल्याही प्रकारचं गलिच्छ काम होत असेल आणि कोणत्याही धर्माकडून असेल तर धर्म न पाहता त्याची कृती पाहून कापला पाहिजे, या मताचा मी आहे। पण खाली जे कृती घडलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो, कारण खाली जे धर्मस्थळ होतं तिथं त्या गडाचा त्याचा काही संबंध नव्हता। जे काही कोणी केलं असेल त्याला तिथं सजा दिली।